पुढच्या बातम्यांकडे वळूयात। राज्यातली बातमी। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 5 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान घसरून वातावरणामध्ये आता गारवा निर्माण झालेला आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईचा पाणीसाठा 27% आलेला आहे। 7 तलावांमध्ये 3,88,523 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट याच्यामुळे टळलेलं आहे। तलाव क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानं पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। रविवारपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी सुद्धा आता बंद आहे। दुरुस्ती कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं हा निर्णय घेतलेला आहे। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। पेरलेलं बियाणं पैसा आणि वाणी किडे फस्त करत असल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर एक मोठं आता संकट उभं राहिलेलं आहे। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या बोगस बियाणांचा मोठा फटका बसलाय। एका कंपनीचं बियाणं उगवलंच नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत। कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। ठाण्याच्या शहापूरमध्ये लघु पाटबंधारे विभागामधील स्लॅब कोसळलेला आहे। पंचायत समितीची इमारत मुसळधार पावसामुळे जीर्ण झाली आहे आणि जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये कर्मचारी जीव मुठीत धरून काम करतायत। सांगली कोल्हापूर मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक। रामलिंग फाटा हातकणंगलेजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे। अमरावती बाजार समितीच्या माजी उपसभापतीला जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सचिव दीपक विजयकर यांच्याकडून गणेश कडूंना जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। सचिव विजयकर विरोधात वलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मध्ये तरुणाचा नगरावस्थेमधला मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली आहे। चामार लेणी पर्वताच्या रस्त्याजवळ मृतदेह आढळलेला आहे। तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं 14 ते 15 वार करण्यात आले। बातमी मुंबईतून आहे। डिजिटल अटकेच्या नावाखाली महिलेची तब्बल 30 लाखांची फसवणूक झाली आहे। अटक टाळण्यासाठी महिलेनं बँकेमध्ये सोनं गहाण ठेवलं होतं। या प्रकरणी सायबर पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। ओबीसी सरपंच आरक्षणामध्ये वाढ। ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत लवकरच निघणार आहे। सरपंच पदासाठी 26.4%वरून 27% आरक्षणाला मान्यता मिळाली आहे। लवकरच तालुकानिहाय सरपंच पदाचा आरक्षण कोटा जाहीर होणार आहे। आरक्षणामुळे गाव पातळीवरील राजकीय समीकरणं सुद्धा बदलणार आहेत। गावागावात सरपंच पदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण लागणार याकडे लक्ष लागलंय। ट्रेनच्या मोटरवन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गती आता आलेली आहे। मध्य रेल्वेच्या 25 ट्रेनच्या मोटरवन केबिनमध्ये 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झालाय। मोटरवनच्या हालचालींवर बारीक वॉच याच्या माध्यमातून ठेवलं जाईल। मोटरवन कामगार संघटनांकडून कॅमेरे बसवण्यास विरोध करण्यात आलाय। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। वृद्धाच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार घडला आणि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या अयोध्यानगर परिसरामधली ही घटना आहे। जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। आरोपी नात्यातीलच असून बँकेमध्ये नोकरीला असल्याची माहिती आहे। घरासमोर पांढरी मोहरी टाकून जादूटोणा करण्यात आल्याची माहिती आहे। बुलढाण्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कामाला लावण्यात आलं। आज शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेला भेट देणार आहेत। शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या कामाला लावलेला आणि सिनगाव जहांगीर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधला हा प्रकार आहे। आज पहिला दिवस आहे। आपल्याला विनंती आहे, असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे। याचं निश्चितपणे चौकशी करू। आज पहिला दिवस आहे। आपल्याला विनंती आहे, असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे। याचं निश्चितपणे चौकशी